मुंबईमध्ये ही जी सभांची रेलचेल चालू आहे, यात्रा चालू आहेत, आघाड्यांनी एकमेकांना दिलेली प्रति आव्हानं, याच्यामध्ये मुंबईकर कुठे आहे? हा प्रश्न खरंच निर्माण होतो आहे. बेकायदेशीररित्या उभ्या झालेल्या होर्डिंग्जमुळे काही लोक त्याखाली दबून मरतात, हे या शहराचं वास्तव झालेलं आहे. निवडणुका महागड्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते. त्या उलाढालीमुळे थोडंसं पैशाचं पण लोकशाहीकरण होतं. हातात साठलेला पैसा राजकारण्यांच्या, प्रशासनातल्या काही दलालांच्या लोकांपर्यंत पोचतो हे आता आपण मान्य करू. पण तरी देखील या महागड्या निवडणुकांचा खरंच कोणाला लाभ होतो किंवा या निवडणुकांमध्ये जनतेचे प्रश्न चर्चेला येतात का, हा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खोके, गद्दार, टरबूज असे अनेक वेगवेगळे विषय जे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाहीत ते चर्चेला आले असताना खरा प्रश्न पुन्हा मुंबईकरांचा आहे. मुंबईत एखादं अवैध विमान डोक्यावर पडून लोक गेलेले आहेत. मुंबईमध्ये टाइम्स ऑफ इंडिया व्हीटी स्टेशन शेजारचा पूल कोसळून खालतून जाणारा माणूस चिरडून गेलेला आहे. आणि या महागड्या शहरातल्या स्वस्त मरणाचा प्रश्न होर्डिंग कोसळल्यामुळे निवडणुकीच्या केवळ 7-8 दिवस आधी पुन्हा अक्राळविक्राळ स्वरूपात आला असताना राजकारणी आणि प्रशासनातल्या भ्रष्ट गोष्टींची युती हा निवडणुकीतला मुद्दा होईल की नाही आणि याबद्दल संतापून नेते जनतेला उत्तम आयुष्याची हमी देतील की नाही, हा देखील प्रश्न आहे. मोदींनीही त्यांच्या सभेत आणि आघाडींनीही त्यांच्या सभेत याबद्दल जनतेला आश्वासन द्यावं आणि जनतेने स्वतःच्या हातात असलेल्या वेगवेगळ्या आयुधांचा उपयोग करून आता पुरे झालं, आता आमच्या प्रश्नांवर चर्चा करा असं सांगायला हवं. कसाबाई मुंबईत जो आला तो यंत्रणांच्या शैथिल्याचा भाग होता आणि इथे तर यंत्रणांच्या भ्रष्टाचारामुळे मोठे मोठे बोर्ड उभे राहत आहेत. या सगळ्यात मुंबईकरांना वाली आहेत की नाही कोणी, की फक्त आम्ही चाकरमान्य म्हणून आयुष्य जगायचं आणि घरी येईपर्यंत जीवाची शाश्वती नाही अशा भय इथले संपत नाहीच्या दबावाखाली राहायचं, हा देखील निवडणुकीतला एक मुद्दा आहे. पण तो फारसा कुठेही चर्चेला येत नाही आहे. हे मुंबईकरांचं दुर्दैव आहे. सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबईमध्ये ज्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत त्या एका अर्थाने चांगल्या आहेत. मेट्रो उभी झाली आहे, कोस्टल रोड तयार झाला आहे. पण भ्रष्ट सगळ्या युतीमुळे कोण किंवा कुठे मरेल हेच ज्या शहराला सांगता येत नाही आहे, त्या शहरांनी आम्ही सिंगापूर होऊ, आम्ही शांघाय होऊ असली कोणतीही भाषा न करता इथल्या जनतेला जीवनाची हमी देऊ असं म्हणायची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.